पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अमेरिका इराणमधील शांतता चर्चेचा पहिला टप्पा पार. मात्र हॉर्मुझची सामुद्रधुनी, लेबनॉन आणि अण्वस्त्रांबाबतच्या वादावर अद्याप तोडगा नाही. आज पुन्हा पाकिस्तानमध्ये चर्चा केली जाईल. इराणच्या शिष्टमंडळाची पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत चर्चा. इराणकडून पाकिस्तानसमोर चर्चेसाठी 4 मागण्या. हॉर्मुझवरती नियंत्रण, लेबनॉनमध्ये युद्धविराम आणि गोठवलेली संपत्ती परत करा, इराणच्या या अटी. इराणची गोठवलेली मालमत्ता परत करण्यास अमेरिकेचा मात्र नकार. संपत्ती मुक्तीच्या चर्चेला व्हाईट हाऊसकडून पूर्णविराम. मालमत्ता मुक्त केल्याचं वृत्तांचं अमेरिकन अधिकाऱ्यांकडून खंडन. इराण हा कंगाल देश आहे. अटी मान्य न केल्यास चर्चा न करता निघून जाणार, ट्रम्प यांचं हे वक्तव्य. अमेरिका 2 अटी मान्य करणार होता, इराणचा दावा. शांतता चर्चेदरम्यान अमेरिका आणि इराणची काही मुद्द्यांवरती सहमती. चर्चेदरम्यान काही कागदपत्रे एकमेकांना दिले. दोन्ही बाजूच्या तज्ज्ञांकडून महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम सुरू. इस्रायलच्या अमेरिकेला मागण्यांची एक यादी सुपूर्द करण्यात आली. इराणचा अणु कार्यक्रम संपुष्टात आणणं, लेबनॉनचा मुद्दा इराणपासून वेगळा ठेवणं या प्रमुख मागण्या. तर अमेरिका इस्रायलच्या मागण्यांसोबत सहमत असल्याची देखील माहिती. इराण आणि अमेरिकेत हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत करार होण्याची शक्यता. हॉर्मुझमधून इराणी सुरुंग हटवण्यासाठी अमेरिका मदत करणार. शांततेच्या चर्चेत अमेरिका आणि इराणमध्ये हॉर्मुझमधील सुरुंगावरती चर्चा. यूएस सेंट्रल कमांडकडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील सुरुंग हटवण्याची तयारी सुरू. आयआरजीसीकडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये पेरलेले सागरी सुरुंग हटवण्याची मोहीम सुरू. इराणमधला तणाव कमी करण्याच्या संधीचा फायदा घ्या. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचं इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेक्शियान यांना हे आवाहन. इराणने शक्य तितक्या लवकर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील स्वातंत्र्य आणि सुरक्षा पुनर्संचयित करावी, फ्रान्सचं हे आवाहन. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांना धमकी. इराणला शस्त्रांचा पुरवठा केल्यास चीनच्या समस्या वाढू शकतात, ट्रम्प यांची ही प्रतिक्रिया समोर. इराणचे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनी यांच्या प्रकृतीत अजूनही सुधारणा नाही. खामेनींच्या प्रकृतीसंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेची ही माहिती समोर. भारताकडून इराणला मोठी मदत. वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप इराणकडे रवाना. इराणी दूतावासानं ट्विट करत भारताचे आभारही मानले. बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामतीमधील कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवणार. तर मारुतीच्या मंदिरासमोर सुनेत्रा पवार यांची आज सभा. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी. प्रबोधनाऐवजी धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी सुरू. अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित स्मरणिकेमध्ये शरद पवार यांचं हे भाष्य समोर. वारकरी विचारांशी शरद पवारांचा संबंध राहिलेला नाही. शरद पवार धर्म मानत नाही, ते निधर्मी आहेत. वारकरी संप्रदायासंदर्भात त्यांच्याकडे माहिती नाही. शरद पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया. वारकऱ्यांमध्ये कुठलीही धर्मांध व्यक्ती किंवा शक्ती घुसलेली नाही. उलट वारकरी संप्रदायात काम करणाऱ्या महाराजांना पुरस्कार दिला. उदय सामंत यांची ही प्रतिक्रिया समोर. वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न. भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसलेंची टीका. भोसलेंकडून पवारांचा मौलाना असा उल्लेख. शरद पवारांवरती टीका करणारे भाजपचे प्रवक्ते तुषार भोसले आचार्य नाही तर ते आचार्य आहेत. पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर यांची ही टीका समोर. कबड्डीमध्ये चपळाई पाहिजे, राजकारणात देखील आम्ही तेच करतो, उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य. तर मातीला विसरू नका आणि मातेलाही विसरू नका, उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्ष टोला. नाशिकमधल्या नामांकित आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता. एनआयए, एटीएस सोबतच सीबीआयकडून देखील चौकशीची शक्यता. एसआयटी प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवली. कंपन्या नोकऱ्या देण्यासाठी आहेत का जिहाद करण्यासाठी? नाशिकमधल्या आयटी जिहाद प्रकरणावरून मंत्री नितेश राणे यांची टीका. मुख्यमंत्री फडणवीसांच्या महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा जिहाद हा चालणार नाही असंही केलं वक्तव्य. नाशिकच्या प्रकरणामध्ये भाजप युवा मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र. धर्मांतराचा दबाव, शारीरिक शोषण आणि शिस्तभंग प्रकरणी कारवाई करा. कृष्णराज महाडिक यांची पत्रातून मागणी. जुन्या आणि नवीन रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करण्याची देखील मागणी केली. नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणातील कंपनीचं नाशिक युनिट बंद होणार असल्याची सूत्रांची माहिती. कामगारांना मुंबई किंवा पुण्यातील इतर प्रकल्पांमध्ये समाविष्ट केलं जाईल. सध्या कंपनीमध्ये कर्मचारी जात नाहीत अशी देखील माहिती. नाशिकमध्ये आरोपी रवींद्र एरंडेचा आणखी एक कारनामा समोर. सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून फसवणूक केल्याचं देखील समोर आलं आणि नोकरीचा आमिष दाखवत 9 तरुणींना फसवलं. महिला अत्याचार प्रकरणी रवींद्र एरंडे हा सध्या अटकेत. सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका. बीडमधील एका इस्माच्या एसआयटीकडील तक्रारीने खळबळ. पडताळणी होण्याची शक्यता. खोडसाळपणे तक्रार केल्याचा देखील संशय समोर. निनावी पत्र पाठवून अफवा पसरवण्याचं काम करू नये. बीडमधून भोंदू अशोक खरात संदर्भात रुपाली ठोंबरे आणि एसआयटीला पाठवलेल्या पत्रावर पोलीस अधीक्षकांची ही प्रतिक्रिया समोर.
महाराष्ट्राचं पोलीस खातं सुनेत्रा पवारांची पूर्ण काळजी घेईल. जीवाला धोका असल्याची तक्रार असल्यास चौकशी होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया. बोंदुखराच्या फोनमध्ये शिझुका नॉडी नावाचे असंख्य कॉल्स अशी नावं ठेवून काही लोकांची ओळख झाकली. अंजली दमानिया यांच्याकडून संशय व्यक्त. जेलमध्ये खराच्या जीवाला धोका. करुणा मुंडे यांचं वक्तव्य. चाकणकरांना सह आरोपी करा अशी सुनेत्रा पवारांची मागणी असायला हवी. करुणा मुंडे यांची मागणी. हिंदू असल्यानं मुख्यमंत्र्यांकडून खरातला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली नाही. भोंदू अशोक खरातवरती बोलताना मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया. खरातला फाशीवर चढवण्याची आमची भूमिका असं देखील वक्तव्य. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. बुलढाण्यातलं शिक्षिका मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याची मागणी. शिक्षिका पत्नीची सुपारी देऊन पतीनेच हत्या केल्याचा आरोप तर गुन्ह्यात सामील इतर आरोपींना पोलिसांचं अभय असल्याचा देखील दावा. मंत्री छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर लँड करताना पायलटची मोठी चूक. गाड्यांच्या पार्किंगसाठी असलेल्या जागेत हे हेलिकॉप्टर उतरलं. पुण्यातील खानवडी परिसरातला प्रकरणाची चौकशी होणार. मुख्यमंत्र्यांची ही माहिती. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासह इतरही त्रुटी. सुदैवानं अपघात टळला, पण शासनानं हलगर्जीपणा करणं योग्य नाही. भुजबळांचं हेलिकॉप्टर गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरलं. त्यानंतर रोहित पवार यांची ही टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विजय शिवतारेंच्या तब्येतीची विचारपूस. किडनी दान करणाऱ्या शिवतारेंच्या मुलीचं शिंदेंकडून कौतुकही करण्यात आलं. पुरंदरमध्ये राज्यातील पहिल्या इंटरनॅशनल जिल्हा परिषद शाळेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावरती. जळगावच्या शिरसोली या ठिकाणच्या आदिवासींचा मंत्री अशोक उईके यांना घेराव. मोहाडीमधील झोपड्यांवरती अतिक्रमणाची कारवाई न करण्याची मागणी केली. नागपूर महापालिकेच्या स्थायी समितीच्या 9 विषय समितीकडून आता सभापतींसाठी आलिशान वाहनांच्या प्रस्तावाला मंजुरी. या निर्णयामुळे आता दरवर्षी जवळपास 60 लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार हा पडणार. तर ठाकरेंच्या शिवसेनेचं मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात आंदोलन. लोअर परळ ब्रिज या ठिकाणी खाली जी जागा आहे ती लोढा एका संस्थेला देत असल्याचा आरोप. ब्रिज खालील जागा ओपन जिम विरंगुळा केंद्रासाठी वापरण्याची मागणी. अहिलानगर या ठिकाणी श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईला यश. अकाली पडीक जमिनींच्या मागण्यांसाठी सुरू होतं हे आंदोलन. 8वीच्या पुस्तकातून एनसीईआरटी मराठा साम्राज्य विस्ताराचा नकाशा काढणार. एनसीईआरटीच्या निर्णयावर छत्रपती विशालीराजे भोसले यांची आक्रमक भूमिका. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप. करमाळा या ठिकाणी शिवसेनेच्या चंद्रहार पाटलांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक. प्रत्येक गावामध्ये शाखा मजबूत करणार. लोढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख चंद्रहार पाटलांचं वक्तव्य. महिला नको असं सांगत डावललं अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा आरोप. विभाग चालवायला महिला नको असं म्हैसकर यांना एका मंत्र्यानं म्हटल्याचा आरोप. 2023 मधील महायुती सरकारविषयी मनीषा म्हैसकर यांचा हा गौप्यस्फोट समोर. माझं वाक्य आउट ऑफ कॉन्टेक्स्ट वापरलं गेलं, मनीषा म्हैसकर यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया. कधीही डावललं गेलेलं नाही, मनीषा म्हैसकर यांनी सांगितलं. फडणवीसांचं हे वाक्य समोर. भिवंडीमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई. चोरी झालेले 70 मोबाईल जप्त करत असताना तक्रारदारांना पोलिसांनी परत केले. 15,68,800 रुपये किमतीचे 70 मोबाईल जप्त करण्यात आले. तिकडे मुंबई वडोदरा महामार्गावरती उद्घाटनापूर्वीच अपघात घडला. कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू. महामार्गाचं उद्घाटन होणं बाकी असताना वाहन चालकांकडून महामार्गाचा वापर मात्र सुरू. छत्रपती संभाजीनगरात पदवी परीक्षेच्या पेपर फुटीचा प्रकार समोर. परीक्षेच्या अवघ्या 1 तास आधी 140 रुपयांमध्ये व्हॉट्सअपवरती पेपर विक्री. तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा डायरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटला. महाविद्यालयाच्या अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर. नवी मुंबई एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील कार्यालयात चोरी. लाखो रुपयांची कॅश घेऊन चोरटे फरार. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या तावडीतून आरोपीला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलीस शिपाईच आरोपी. पोलीस शिपायानं आरोपीला कोर्टात न नेता आरोपीच्या कुटुंबियांना आणि वकिलाला भेटवायला जोगेश्वरीमधील लोढा वेलरमध्ये नेलं. आरोपी पोलीस शिपाई गहिनीनाथ काळेवरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला. नागपूरमधील बोगस अल्पसंख्याक शाळा प्रकरणामध्ये 9 जणांविरुद्ध गुन्हे. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचं पोलीस उपायुक्तांना चौकशीचे आदेश. बोगस अल्पसंख्याक दर्जा मिळवून नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई. कल्याणमध्ये बनावट पोलीस बनून 63 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 27,90,000चा गंडा. व्हॉट्सअप कॉलवरती मुंबई पोलीस असल्याचं भासवून थेट दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याचं सांगत गंडा घातला. आदेशांचं पालन करण्यास टाळाटाळ. ठाणे महापालिका आयुक्तांना मुंबई हायकोर्टाची अवमानाची नोटीस. मानपाडा या ठिकाणी 100 एकर जागेच्या बदल्यात टीडीआर देण्याचे आदेश.
पुण्यातील पाषाण तलावातील माशांचे मृत्यू प्रकरण महापालिकेच्या 2 अभियंत्यांसह 4 जण निलंबित, कर्तव्यात कसूर ठेवल्यानं निलंबनाची कारवाई. दूषित पाण्यामुळे पाषाण तलावात मृत माशांचा खचही पडलेला. अकोल्यात एकाची हत्या केली, त्यानंतर चाकू दाखवत दहशत माजवणाऱ्या तरुणाची पोलिसांनी धिंड काढली. आरोपीला कान पकडून माफी मागायला लावली. तरुणांची मस्ती पोलिसांनी जिरवली. बोरिवली पश्चिम या ठिकाणी नाला साफसफाईमध्ये मोठा गैरप्रकार समोर. रात्री नाल्यामध्ये दगडमाती टाकून दिवसा गाळ काढल्याचं काम. कंत्राटदाराकडून पालिकेची फसवणूक करण्यात आली. गोराई रोडवरील या घटनेचा व्हिडिओ देखील आता समोर. भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या तयारीमध्ये मोठं यश. वायुदलाच्या मदतीने इस्रोची गगनयान मिशनची दुसरी क्रू मॉड्यूल चाचणी यशस्वी. 2027 मध्ये 4 पायलट अंतराळात जाणार. रेल्वेच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक असेल. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल. पश्चिम रेल्वे मार्गावरती सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक. मुंबई आणि बंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेनला केंद्राची मंजुरी. त्यामुळे दक्षिण आणि पश्चिमी भारताला जोडणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक वेगवान आणि आरामदायी होणार असल्याची देखील माहिती. स्कूल बसचं भाडं प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार. आता वार्षिक नव्हे मासिक भाडे भरावे लागणार. राज्य शासनाकडून स्कूल बसबाबत कठोर आणि सर्वसमावेशक नियमावली लागू करण्याच्या सूचना. मीरा भाईंदर दहिसर मेट्रोचा पहिला टप्पा सुरू. मात्र काशीगाव स्थानकावरती अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचे हाल. काशीगाव स्थानकावरती पार्किंगची सोय नाही. अर्धेच जिने सुरू, त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप. सांगलीमध्ये गॅस पाईपलाईन खुदाईमुळे रस्त्यांची चाळण. प्रभाग 18 मधील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. नगरसेवक अभिजित भोसले आक्रमक. जबाबदारांवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची अभिजित भोसले यांची मागणी. 2 दिवसांमध्ये प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा देखील दिला इशारा. राज्यात आता उन्हाचा कडाका वाढणार असल्याची माहिती. पश्चिमी विक्षोभ ओसरल्यानं पुढील 5 दिवसांमध्ये तापमानाची मोठी वाढ होण्याचा अंदाज. एप्रिलच्या अखेरीस पारा 40 अंशांच्या पार जाण्याची शक्यता. नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार अशी देखील माहिती. तिकडे अमरावतीमध्ये तापमान 38 अंशांवर गेलं. रस्त्यांवरची वाहनांची गर्दी ओसरली. विशेष काळजी घेत नागरिक घराबाहेर पडताय. गेल्या आठवड्यामध्ये गारपीट, तर आता वाढत्या उन्हामुळे नागरिक त्रस्त. मालेगाव शहर आणि तालुक्यात तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर. मालेगाव सामान्य रुग्णालयामध्ये 20 बेडचे उष्माघात कक्ष तयार. डॉक्टर जितेंद्र डोलारे यांची ही माहिती समोर. रायगड जिल्ह्यातल्या नागोठाण्यामध्ये झाड कोसळलं. वीजपुरवठा खंडित. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड कोसळलं असल्याची माहिती. नांदेडसह परभणी आणि हिंगोली या ठिकाणी भूकंपाचे धक्के. 4.7 रेक्टर स्केल इतकी भूकंपाची तीव्रता. हिंगोली जिल्ह्यातील पांगरा भूकंपाचं केंद्र. चंद्रपूर जिल्ह्यातील हरदोना खुर्दमध्ये 3.4 रेक्टर स्केल इतका भूकंप. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका. मुंबईमधल्या ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये दाखल. आशा भोसले यांच्या प्रकृती संदर्भात डॉक्टरांकडून माहिती समोर. डॉक्टरांकडून पुढील उपचार सुरू. थकवा आणि छातीत संसर्ग झाला, त्यामुळे आशा भोसलेंना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांची माहिती. या काळात भोसले कुटुंबियांच्या गोपनीयतेचा आदर राखण्याचं केलं आवाहन.